शीतपित्त म्हणजे अंगावर पितामी येणे. यामध्ये अंगावर लालसर चट्टे येणे, प्रचंड खाज असणे, जळजळ खूप होणे ही लक्षणे अचानक दिसून येतात. यामध्ये आयुर्वेदानुसार वात, पित्त आणि रक्तदृष्टी दिसून येते. त्यामुळे खूप तिखट खाणे, रात्रीचं जागरण करणे, उन्हात खूप फिरणं, चायनीजसारखं जंक फूड वारंवार खाणे यामुळे शरीरातलं पित्त वाढतं आणि रक्तदृष्टी दिसून येते. यामध्ये आयुर्वेदिक उपचाराने खूप छान रिझल्ट दिसून येतात. यामध्ये त्रिफळा, हळद, गुळवेल, ॲलोवेरा, चंदन, वाळा, मंजिष्ठा, अनंता, बिल्व यासारख्या वनस्पतींचा खूप चांगला वापर होतो. औषधांमध्ये गंधक रसायन, सारीवाद्य असो, महामंजिष्ठादी काढा, हळदीपासून बनवलेला हरिद्राखंड, शीतपित्त प्रभंजन रस, सारिवा मंजिष्ठा वटी, रक्तपाचक, आरगवदादी कषाय यासारख्या औषधांचा उपयोग होतो. आणि पंचकर्मामध्ये औषधी तूप पिणे, पोट साफ होण्यासाठी विरेचन पंचकर्म करणं आणि रक्तमोक्षण करणं ह्याचा खूप छान रिझल्ट दिसून येतो. रक्तमोक्षण म्हणजे शिरेतून रक्त काढून टाकणे. खराब रक्त शरीरातून बाहेर गेल्यामुळे पित्तही शरीराबाहेर पडायला मदत होते आणि त्याच्यामुळे खाज कमी होऊन शीतपित्त म्हणजेच पितामी उठण्याची लक्षणे कमी होतात.